अजय बारसकरांनी मनोज जरांगेंवर गंभीर आरोप केले। जरांगेंचं उपोषण हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नसून राजकीय आणि मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी असल्याचा आरोप त्यांनी केलाय। उपोषण करायला बारामतीतून सांगितलं होतं का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। तसंच जरांगेंच्या सभा आणि रॅलीला हजारो कोटींचा खर्च झालाय, त्याचं ऑडिट करण्याची गरज असल्याचंही बारसकरांनी म्हटलेलं आहे। बारामतीकडचे म्हणले असण्याची शक्यता आहे। तो म्हणता तुम्ही तपोले ओळखून घ्या। मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की हा माणूस खोटारडा आहे, लबाड आहे, त्याच्या पोटात एक आणि ओठात एक आहे आणि आज ते समोर दिसले। आम्ही प्रामाणिकपणासाठी त्यांच्यावर प्रेम केलं आणि त्यांनी गुप्त बैठका घेतल्या, लोणावळ्याला घेतल्या, वाशीत घेतल्या, अशोक चव्हाणांबरोबर घेतल्या। या सगळ्या गुप्त बैठका त्यांनी घेतल्या। तुझं सगळं नाटक हे खुर्ची करता चाललं होतं, हे पहिल्या दिवसापासून पाहिलं। एक एक शब्द याचे लक्षात ठेवा। हा म्हणला ना सगळ्यात माझ्या बाईट काढून पहा। यांनी एक घोषणा केली ती मी 7 उपमुख्यमंत्री करणार, या जातीचा एक उपमुख्यमंत्री, त्या जातीचा एक उपमुख्यमंत्री, त्या जातीचा एक उपमुख्यमंत्री। पण ह्या माणसानी सांगितलं नाही का मुख्यमंत्री कोण होणार। तुम्हाला सांगतो येत्या पुढच्या काही दिवसात ह्याच्यामुळे मराठ्याचे डोके फुटणार, म्हणजे फुटणार, भांडणच लागणार। कोट्यावधी रुपयाचा चुराडा झाला, आलेल्या प्रत्येक लोकांचा वेळ वायाला गेला। पेट्रोल, डिझेल, जेवणा खावण्याचा खर्च या सगळ्याचं सोशल ऑडिट करा। त्या माझ्या माहितीप्रमाणे मी विचारले 1000 कोटीच्या पुढे पैसे खर्च झालेत।